तर आज मी तुमच्याकरिता घेऊन आलेली आहे एक अशी रेसिपी जी बनवल्यानंतर घरात सगळे तुमची प्रशंसा करतील आणि मग तुम्ही पण ही रेसिपी रोज बनवून बघणार। हो, तर आज मी तुम्हाला सांगणार आहे इन्स्टंट डाळ कशी बनते। ना कुकर थंड कधी होईल याचं टेन्शन व वेगळा तडका लावायची टेन्शन। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात अगोदर इथे मी एक कुकरच्या भांड्यामध्ये 2 पडीभर तेल घेतलेलं आहे। तेल गरम झालं की सर्वात अगोदर यात टाकायची आहे मोहरी। मोहरी छान तडतडली मग त्यानंतर टाकायचं आहे जिरं। जिरं पण छान फुललं मग त्यानंतर टाकायचं आहे एक हिरवी मिरची। मधातून मी असे स्लिट्स मारलेले आहे एका हिरवी मिरचीला। तर यात टाकायचं आहे एक मध्यम आकाराचा कांदा बारीक कट केलेला। कांद्याला पण सोनेरी रंग येईपर्यंत परतवून घ्यायचा आहे। 2 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता कांद्याला सोनेरी रंग आला आहे। नंतर आता या स्टेजला यात थोडंसं आलं लसूण पेस्ट टाकायचा आणि याला पण 1 मिनिटभर परतून घ्यायचं आहे कांद्यासोबत। आता यात टाकायचा ताजा कढीपत्ता। आता यात टाकायचा एक मध्यम आकाराचा टमाटर, याला पण बारीक चॉप करून घेतलेला आहे। आता या स्टेजवर टमाटर सुद्धा टाकायचं आणि फिरवून घ्यायचं 1 मिनिटभर। जेव्हापर्यंत टमाटर सॉफ्ट होते तेव्हापर्यंत याला फिरवून घ्यायचं आहे। 1-2 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता टमाटर सॉफ्ट झालेले आहे। आता त्यात टाकायची किंचित हळद व आता यात टाकायचं चवीनुसार थोडं मीठ व आता सगळ्या जिन्नसला एकत्र करून फिरवून घ्यायचं आहे। तर आता इथे मी अर्धा वाटी तुरीची डाळ स्वच्छ धुवून भिजत घातलेली होती। मॅक्स टू मॅक्स मी अर्धा तास भिजत घातलेली होती ही डाळ। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही भिजू शकता किंवा घाई गडबड असेल नाही भिजवली तरी चालेल डाळ, पण मी इथे अर्धा तास भिजवलेली डाळ आहे ही वापरत आहे। आता याचं पूर्ण पाणी ड्रेन करून आता या कुकर मध्ये या डाळला पूर्ण टाकून घेत आहे। आता या डाळला पण सगळ्या जिन्नस सोबत एकजीव करून घ्यायचं आहे। सगळे जिन्नस एकजीव झाले, सगळ्यांना मिक्स केलं तर आता मी इथे 1 ग्लास पाणी टाकत आहे किंवा तुमच्या हिशोबाने तुम्ही टाकू शकता, पण मी इथे 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि परत या डाळीला मिक्स करत आहे। आता कुकरचं झाकण लावून याचे 4 शिट्या होऊ द्यायचे आहेत। जसं की तुम्ही बघितलं 4 शिट्या झालेले आहे माझ्या कुकरचे। आता कुकर थंड झालं तर मी डाळ चेक करत आहे। हे बघा डाळ पूर्णपणे शिजलेली आहे। याला तुम्ही घोडणीने घोडा किंवा चमच्याने असं मॅश होत असेल तर मॅश करा, शक्यतो तर घोडणीनेच घोडा, पण मी इथे चमच्याने मॅश केलेलं आहे। आता मी गॅस चालू करत आहे, परत यात 1 ग्लास पाणी टाकत आहे। गॅस चालू करून परत यात 1 ग्लास पाणी टाकायचं आणि फिरवून घ्यायचं आहे सगळी बाजूनी आणि एक उकळी आणेपर्यंत याला बंद नाही करायचंय गॅसला। एक उकळी येऊ द्यायची मग गॅस बंद करायचा आणि मीठ वगैरे तुमच्या हिशोबाने टेस्ट करायचं। हे बघा डाळला उकळी आलेली आहे, सो या स्टेजवर मी गॅस बंद करत आहे आणि आता यात कोथिंबीरने गार्निश करून गरम गरम सर्व करूया।
तर मग आजची ही रेसिपी तुम्हा सगळ्यांना कशी वाटली मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि हो, माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि माझं अजून एक यूट्यूब चॅनल आहे पूजा बेले व्लॉग म्हणून, त्या चॅनलला पण जाऊन सबस्क्राईब करा. माझं सासरच्या रेसिपीजचं इन्स्टा पेज सुद्धा आहे, त्याला पण जाऊन फॉलो करा. व माझं अजून एक इन्स्टा पेज आहे पूजा बेले म्हणून, माझ्या इन्स्टा पेजला पण जाऊन फॉलो करा. आणि आजची ही रेसिपी कशी वाटली ना प्लीज मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. भेटूया नंतर दुसऱ्या रेसिपीमध्ये. बाय.